इथे एका बाउलमध्ये 2 मोठ्या आकाराच्या वाट्या भरतील एवढे भिजून घेतलेले साबुदाणे आहेत. रात्रभर साबुदाणे पाण्यात भिजून घेतलेले आहेत. आता ज्या वाटीने साबुदाणे घेतले त्याच वाटीने पाव वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरमधून थोडेसे जाडसर असे फिरवून घेतले. तर हा शेंगदाण्याचा कूट इथे टाकून घेतला. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे बटाटे सुद्धा याच्यात टाकून घेतले. हे उकडून घेतलेले बटाटे आहेत, ज्याचं साल काढून घेतलं आहे. बटाटे टाकून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं. आता याच्यात लिंबाचा रस टाकून घ्यायचा. तर 1 चमचा भरेल एवढा लिंबाचा रस आहे, किंवा मग अर्धा लिंबू इथे पिळून घेतला तरी चालेल. तर इथे मी लिंबाचा रस टाकून घेतला. त्यासोबतच 1 चमचा साखर टाकून घेतली, छान गोड आंबट चव यावी यासाठी. आता 1 चमचा याच्यात ठेचून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेतली आहे. तर 3-4 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून फिरवून घेतल्या होत्या आणि त्याचं 1 चमचा भरेल एवढं इथे मी हिरव्या मिरचीचा हा जो ठेचा आहे तो इथे टाकून घेतला. तर हिरवी मिरची आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो, किंवा मिरची किती तिखट आहे याच्यावरही तुम्ही मिरचीची क्वांटिटी ठरवू शकतात. त्यासोबतच इथे तुम्ही जिरे वापरू शकतात जर उपवासाला तुम्ही जिरं खात असाल तर. त्यासोबत कढीपत्ता किंवा मग कोथिंबीर, काही जणांकडे कढीपत्ता कोथिंबीर उपवासाला चालते तर ते इथे वापरले तरी चालेल. तर आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं. बटाटा चांगला कुस्करून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण छान एकजीव करायचं. हे पहा, हातावरती असं याचा गोळा तयार व्हायला पाहिजे असं मिश्रण आपल्याला इथे वड्यांसाठी लागणार आहे. तर आपलं हे वड्यांसाठीचं पीठ तयार आहे. आता याचे वडे थापून घेऊ. तर वडे थापण्यासाठी हाताला तेल लावून घेतलं. त्यानंतर एक छोटा गोळा घेतला. तो हातावरती आपण लाडू बनवतो त्या पद्धतीने गोल बनवून घ्यायचा आणि मधोमध अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा. छान त्याला चपटा आकार आपल्याला द्यायचा आहे. काठसुद्धा तुम्ही त्याचे छान गोल करून घेऊ शकतात. तर हे पहा, खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ असा वडा बनवायचा नाही. मध्यम आकाराचा असा हा वडा मी इथे बनवून घेतला आहे, तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे हा साबुदाण्याचा वडा मी इथे बनवून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे वडे इथे तयार करून घेते. तर अशा प्रकारे मी हे सगळे वडे इथे तयार करून घेतलेत. हे वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करायचं. त्यात आपण बनवलेले साबुदाणा वडे टाकायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची. लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे. आता तेलात वडे टाकल्यानंतर 1 मिनिट आपल्याला वड्यांना अजिबात हात लावायचा नाही आहे. तर हे 1 मिनिट मध्यम ते मंद गॅसवरती छान तळून होऊ द्यायचे. त्यानंतर आपल्याला चमच्याने हे छान पलटून घ्यायचे. तर असंच उलटून पालटून आपल्याला हे वडे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे. तर मध्यम गॅसवरती 2 ते 3 मिनटं हे वडे तळल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची. कारण आता वडे तर तळून झालेत, पण वड्यांना रंग छान यावा ह्यासाठी गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती मिनिटभर फक्त हे वडे आलटून पालटून तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय तिथे हे वडे आपले तळून झालेले आहेत. किती छान रंग त्याला आलेला आहे. वडे छान टम्म असे फुगलेले आहेत. तर इथे आपले हे साबुदाणा वडे तळून झालेले आहेत. एक बॅच तळण्यासाठी साधारण 4 ते 5 मिनटं लागतात. सुरुवातीला 2-3 मिनटं मंद गॅसवरती तळून घ्यायचे आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती 1 मिनिटभर हे वडे तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपले हे साबुदाणा वडे इथे तयार झालेत. इथे एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. त्यात 2 चमचे शेंगदाणे टाकून घेतले. हे शेंगदाणे मध्यम गॅसवरती आपल्याला तेलात छान तळून घ्यायचे. खरपूस होईपर्यंत हे शेंगदाणे चांगले तळून घेतले. आता तुम्हाला हवं तर हे शेंगदाणे तुम्ही बाजूला काढूनही ठेवू शकतात किंवा डायरेक्टच याच्यात फोडणी केली तरी चालेल. मी इथे अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. त्यासोबतच 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतली. आता जिरं आणि हिरवी मिरची या तेलात 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. हे पहा, हे छान परतून झालं आहे. आता याच्यात बटाट्याचे काप टाकून घ्यायचे. 4-5 बटाटे उकडून घेतलेत, त्याचं साल काढून त्याच्या अशा फोडी तयार करून घेतल्या आहेत. मध्यम आकाराच्या ह्या फोडी आहेत आणि आता या तेलामध्ये आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. चवीपुरता मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आहे. मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे. बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे, त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनटात आपली ही बटाट्याची भाजी तयार होते. हे पहा, आता ही भाजी छान परतून झालेली आहे. याच्यात आता 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते.
हा जो शेंगदाण्याचा कूट आहे हा थोडासा जाडसर असा मी तयार करून घेतला आहे. आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पुन्हा हे मिनिटभर परतून घेऊ. आता मंद गॅसवरती ही भाजी अगदी 2 मिनटं फक्त शिजून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा. आपली उपवासाची भाजी इथे तयार झाली आहे. तिखटपणा अजून तुम्हाला जास्त हवा असेल तर ह्याच्यात लाल तिखटही वापरू शकतात. कढईमध्ये 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आणि त्यात 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेतलंय. हे जे राजगिऱ्याचं पीठ आहे हे आपल्याला मध्यम गॅसवरती 3-4 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे किंवा मग ह्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर आता हे जे पीठ आहे हे मी इथे 3-4 मिनटं मध्यम गॅसवरती छान भाजून घेतलं आहे. सतत हलवत हे भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकतायत याला आता छान तूपसुद्धा सुटलं आहे आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे. तर 2-3 चमचे भरेल एवढा सुक्या खोबऱ्याचा किस मी इथे टाकून घेतला. आता हे पुन्हा 1 मिनिटभर याच्यात परतून घेतलं. त्यानंतर याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. तर 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी इथे टाकून घेतला आहे आणि पुन्हा हे थोडंसं परतून घेतलं. आता गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आता थंड झालेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं. त्यात अर्धी वाटी किसून घेतलेला गूळ टाकून घेतला. गुळाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो. आता गूळ टाकल्यानंतर गूळ आपल्याला हे सगळं जे मिश्रण आहे यात एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे मी हे सगळं गूळ याच्यात एकजीव करून घेतलेला आहे. पण हे मिश्रण थोडं कोरडं वाटतं आहे त्यामुळे याच्यात मी 2 चमचे तूप अजून टाकून घेतलं आहे. आता तूप टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं. आता मिश्रणही छान ओलसर झालं आहे. याचे लाडू वळता येईल इतपत आपल्याला हे ओलसर ठेवायचं आहे. तर आता हे पहा, आपलं हे जे लाडूंसाठीचं मिश्रण आहे हे तयार झालं आहे. आता आपल्याला छोटे किंवा मोठे आवडतील तसे याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर हे लाडू एकतर पौष्टिक असतात, दुसरं म्हणजे अगदी पटकन तयार होतात. गुळाचा पाक करायची झंझट नसते किंवा मग राजगिऱ्याच्या लाह्या करण्याची गरज नसते. राजगिऱ्याच्या पिठापासून अगदी झटपट तयार होणारे हे लाडू असतात. या लाडूंमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटही टाकू शकतात. काजू, बदाम असेल किंवा मग किशमिश असेल. तर हे पहा, इथे आपले हे राजगिऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. किती छान खुसखुशीत असा हा लाडू तयार झाला आहे. अगदी कोणीही खाऊ शकेल आणि कोणीही बनवू शकेल असे हे राजगिऱ्याचे लाडू आहेत. इथे एका बाउलमध्ये 1 मोठी वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे. मेजरिंग कपने म्हणाल तर पाऊण कप हे पीठ आहे. आता याच्यात 2 ते 3 चमचे दही टाकून घेते. जर तुमच्याकडे फ्रेश दही असेल तर तुम्ही इथे पाव वाटी दहीसुद्धा टाकू शकता. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं. थोडंसं जिरं टाकायचं आहे, अगदी पाव चमचा. त्यानंतर लाल तिखट. लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची आणि आल्याची पेस्टसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता हे सगळं चांगलं एकजीव केलं. हे एकजीव केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचं थोडंसं घट्ट असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. ह्याच्यात गुठळ्या असायला नको. थोडं थोडं करत पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला हे चांगलं एकजीव करता येतं. अशा पद्धतीने थोडंसं घट्ट असं हे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे. अगदी डोस्यांसारखं पातळ बनवायचं नाही आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे. आता आपलं हे मिश्रण तयार आहे. आता याचे धिरडे बनवून घेऊ. तर हे धिरडे बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला. त्यावरती सुरुवातीला तूप पसरवून घ्यायचं. तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणे तेलाचाही वापर करू शकतात. तूप पसरवून घेतल्यानंतर त्यावरती आपण जे मिश्रण बनवून घेतलं होतं त्याचं अशा पद्धतीने आपल्याला धिरडं लावून घ्यायचं आहे. थोडंसं जाड ठेवायचं. आपला डोसा असतो तसं अगदी पातळ करायचं नाही आहे, थोडंसं जाड ठेवायचं. आता मंद गॅसवरती आपल्याला हे जे धिरडं आहे ते छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. वरून आपण थोडं थोडं करत तेल किंवा तूप सोडायचं म्हणजे हे जे धिरडं आहे ते छान खरपूस भाजलं जाईल. आता हे पहा, एक बाजू याची भाजून झाली आहे, त्याला मी उलटून घेतलं. आता मागच्या बाजूने सुद्धा मध्यम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती मी छान भाजून घेणार आहे. हे जे धिरडं आहे हे भाजायला थोडासा वेळ लागतो. अशा पद्धतीने चमच्याने किंवा उलटण्याने हे छान दाबायचं म्हणजे छान व्यवस्थित भाजलं जाईल आणि हे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, एक धिरडं भाजायला साधारण 2 ते 3 मिनटं लागतात. तर
तर इथे अशा पद्धतीने हे धिरडं भाजून झालं आहे आणि जे मी पाऊण कप पीठ घेतलं होतं त्यात अशाच पद्धतीने 3 धिरडे याचे तयार झाले. हा पदार्थ बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 कप दूध घेतलंय. दूध आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे. दूध गरम झाल्यानंतर त्यात मी अर्धी वाटी खारीकचे तुकडे टाकून घेतलेत आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय. इथे मी सुकं खोबरं वापरलंय. आता हे खारीक आणि खोबरं या दुधामध्ये आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचंय. एक 5 ते 7 मिनिटं हे दुधामध्ये शिजल्यानंतर याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची. खारीक मुळात गोड असते त्यामुळे साखरेचं प्रमाण आपण थोडं कमी ठेवलं तरी सुद्धा चालतं. तर इथे मी 2 चमचे साखर टाकून घेतली आहे. साखर टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करायचंय आणि पुन्हा हे थोडंसं उकळू द्यायचंय. तुम्ही बघू शकतायत हे सगळं आता छान उकळलेलं आहे. आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. तर इथे मी काही बदामाचे काप टाकून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात ड्रायफ्रूट ॲड करू शकता. आता एक 5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर आपले हे खारीक खोबऱ्याची जी खिरापत आहे किंवा ज्याला आपण हलवा म्हणू शकतो, तुम्हाला हवं ते तुम्ही इथे म्हणू शकता. तर हा पदार्थ आपल्या इथे तयार आहे. झटपट तयार होतो, पोटभरीचा असा हा पदार्थ आहे आणि खूप वेळ एनर्जी सुद्धा आपल्याला देतो.